जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दावोसमध्ये दाखल होतील। परिषदेत प्रथमच विक्रमी असे 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार आहेत। 15 ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये ही जागतिक आर्थिक परिषद होणार आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून ठाकरे काय गौप्यस्फोट करतात याकडे राज्याच्या जनतेचं लक्ष असेल। आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सरकारमधील सर्व मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीमध्ये होणार आहे। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित असणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नागालँडमध्ये प्रवेश करणार आहे। मणिपूरचा 2 दिवसांचा प्रवास संपवून ही यात्रा आता पुढचं मार्गक्रमण करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। हातकणंगले तालुक्यातील निमशीर गावामध्ये आयोजित असलेल्या एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहणार आहेत। छत्रपती संभाजीराजांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची मागणी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। कोल्हापुरातील आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली। कोरोना काळामध्ये शरद पवारांच्या परिवाराकडून 435 कोटींची वसुली करण्यात आली असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। या संपूर्ण व्यवहाराची चौकशी ईडी मार्फत करण्याची मागणी सोमय्या यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे। नारायण राणेंची शंकराचार्यांबद्दलची भूमिका भाजपला मान्य आहे का असा सवाल शिवसेनेचे उपनेते तथा कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केलाय। राणेंच्या वक्तव्यावर भाजपनं मौन बाळगल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून केला गेला। कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलं। मेरी झांसी नहीं दूंगी असा नारा देत खासदार भावना गवळींनी यवतमाळ वाशिम मतदारसंघावर दावा कायम ठेवलाय। महायुतीच्या समन्वय मेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आणि दावा केला। मुंबई काँग्रेसकडून तातडीनं 23 सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली। मिलिंद देवरा यांना पाठिंबा दर्शवल्यामुळे पक्षविरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली। मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यात निर्णय झाला। राज्यात आरपीआयला 2 जागा मिळाव्या अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। या संदर्भात अमित शहा जेपी नड्डा यांची ते भेट घेणार आहेत असंही सांगितलं। अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलंय। आंबेडकरांनी पाठिंबा दिला तर आम्हीही देऊ असंही आठवले म्हणाले। सुषमा अंधार यांना कल्याण लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी द्या अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघामधून माजी आमदार सुभाष भोईर यांचं नाव सुरुवातीला चर्चेत होतं। मनोज जरांगे पाटील हे 26 जानेवारीला मुंबईमध्ये धडक देणार आहेत। यासाठी त्यांच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली। मराठा समाजाच्या वतीनं मुंबईतील नियोजनासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवंड या गावामध्ये 1871 सालातील मराठा कुणबी नोंद सापडली आहे। ही राज्यातली पहिली कुणबी नोंद असल्याचा दावा केला जातो। स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम या संघटनेचं राज्यस्तरीय चिंतन शिबिर आज पुण्यामध्ये होत आहे। या शिबिराला ज्योती मेटेंसह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या खडकवासला भागात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे उपस्थित राहणार आहेत। नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या युवा महोत्सवाचा आज समारोप होईल। क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण केलं जाणार आहे। ग्रामविकासातून देशाचा विकास शक्य होणार आहे। त्यासाठी ग्रामविकासाची चळवळ संपूर्ण देशात निर्माण व्हावी असं प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलंय। आत्मनिर्भर ग्राम पुरस्कार सोहळ्यामध्ये पोपटराव पवार यांनी हे प्रतिपादन केलं। सध्या वाढत्या जातीयवादामुळे महापुरुषांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत असं प्रतिपादन आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केलंय। इंदापूर तालुक्यातील बनकरवाडी इथल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्ला प्रतिष्ठापना तसंच राम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे। या सोहळ्याचं निमंत्रण संभाजी भिडे यांना दिलं गेलं। श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या वतीनं हे निमंत्रण दिलं गेलं। अकोला जिल्ह्यातील अकोटचा दिव्यांग तरुण सायकलनं अयोध्येला रवाना झालाय। दिव्यांग धीरज हा 5 दिवसात अकोट ते अयोध्या असा 1051 किलोमीटर अंतर पार करणार आहे।
सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये तिसऱ्या दिवशीही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. होम मैदानावर प्रतिबंध धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी मानाचे 7ही नंदी ध्वज होम मैदानावर उपस्थित होते. मकर संक्रांतीच्या दिवशी नर्मदा नदीपात्रामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातल्या नर्मदा नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. राज्यभरात महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात आले. त्यानंतर आता विभागीय मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे. या मेळाव्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांच्यासह महायुतीचे नेते सुद्धा उपस्थित असतील. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी दिलीप भरड यांची निवड करण्यात आली आहे. भरड हे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागात रिक्त असलेल्या 111 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 4000 उमेदवारांनी नोंदणी केल्याची माहिती कळली. मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 7 फेब्रुवारीला होणार आहे. त्याआधी पदवी प्रमाणपत्रावर मराठी नावाचा तपशील तपासण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब लांबणीवर पडलाय. गेल्या 11 दिवसापासून ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमासाठी सगळ्या शाळांनी तात्काळ नोंदणी करणं अनिवार्य आहे. नोंदणीसाठी 1 फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली आहे. डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर के. प्रथापन यांना स्वामीनाथन मेमोरियल पुरस्कारानं गौरवण्यात आले. कृषी क्षेत्र आणि पीक उत्पादन व्यवस्थापन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून अभय योजना राबवण्यात येते. आतापर्यंत अभय योजनेच्या अंतर्गत राज्यभरातून 11 कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती कळली. नायलॉन मांजा संदर्भात समाजात व्यापक जनजागृती व्हावी या हेतूनं नायलॉन मांजाचा समाजशास्त्रामध्ये समावेश करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शालेय आणि उच्च शिक्षण सचिवांना दिले. नवी मुंबईमधील अंतर कमी करण्यासाठी अटल सेतू सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. 2 दिवसात या सेतूवरून 79,000पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला याची माहिती कळली. धारावीतील पात्र निवासी सदनिका धारकांना 17% अतिरिक्त म्हणजे 350 चौरस फूट जागा मिळणार आहे. धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालय असलेलं किमान 350 चौरस फूट आकाराचं घर मिळेल अशी घोषणा अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे. रस्त्यालगतच्या गटारांची डागडुजी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. येत्या महिन्याभरात या कामाची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शहर विभागातील गटारांची डागडुजी केली जाईल. मुंबईतील बंद गिरण्यांमधील नोंदणीकृत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्याच्या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली आहे. कागदपत्र स्वीकारण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी तिकीट खिडक्यांवर 379 ड्युअल डिस्प्ले इन्फॉर्मेशन स्क्रीन लावल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणासह गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत अनेक विना तिकीट प्रवाशांनी प्रवास केला होता. कोकण रेल्वेवर डिसेंबर महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1 कोटीपेक्षा जास्त लाखांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलखाली आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढतीये. गेल्या वर्षी 2023 मध्ये 121 जणांनी लोकलखाली आत्महत्या केली. 2022 मध्ये ही संख्या 100 होती. एसटीच्या अपघातांमध्ये घट झाली आहे. 2022-23 साली एसटीचे 3000पेक्षा जास्त अपघात झाले, ज्याच्यामध्ये 350 जणांनी आपला जीव गमावला. त्याच्यातच वर्ष 2023-24 मध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये 2000पेक्षा जास्त अपघात झालेत आणि 200पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि कळवा प्रभाग समितीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. दिवा मुंब्रा त्यानंतर आता कळव्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतींचं बांधकाम भुईसपाट करण्यात आलं. अकोल्यामध्ये रिपाई आठवले पक्षाच्या वतीनं आयोजित गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषद संपन्न झाली. परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केलं आणि विविध मागण्या सुद्धा या निमित्तानं केल्या. पुणे शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेला दिल्यात. त्यानुसार शहराची डीप क्लिनिंग केली जाणार असल्याची माहिती महापालिकेकडून दिली गेली.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठी पाट्यांची कारवाई पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल, ज्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत आणि मनपा दुकानं सील केली जाणार आहेत. कोल्हापुरातील शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन अनुदान देण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीनं बेमुदत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल शासनानं घेतली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला गेला. राज्यामध्ये 4 डिसेंबरपासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला परराज्यातून सुद्धा पाठिंबा मिळतोय. जम्मू काश्मीर, छत्तीसगड, आसामसह अन्य राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्याला पाठिंबा दिलाय आणि महाराष्ट्र सरकारनं यावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी देखील केली. प्रस्तावित वाढवण बंदराचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे. वाढवण बंदराच्या जनसुनावणी विरोधात गावागावात स्थानिक कोळी बांधवांकडून जनजागृती केली जाते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत 1,08,000 नवमतदारांसह 13 लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी मतदान अभियान राबवलं गेलंय, त्याच्यामुळे मतदारांची संख्या वाढते. धुळ्याची कचरा वर्गीकरण आणि कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यानं स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत घसरण झाली आहे. यावेळी देशात 50व्या क्रमांकावरून 57व्या क्रमांकावर त्यांची घसरण झालेली आहे. संक्रांतीच्या दिवसापासून संपूर्ण राज्यभरात थंडीचा कडाका वाढलाय. उत्तर भारतातील शीतलहरीचा परिणाम राज्यावर दिसतोय. सलग 3 दिवस राज्यामध्ये थंडीची तीव्रता राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. छत्रपती संभाजीनगर शहराच्या वातावरणामध्ये अचानक बदल झालाय, त्याच्यामुळे तापमानाचा पारा 10.2 अंशावर आलाय. त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलंय. नागरिकांनी उबदार कपडे वापरायला आणि शेकोटीचा आधार घ्यायला सुरुवात केली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ झाली. जिल्ह्यातील निफाडचा पारा 6.5 अंशावर गेलाय, त्यामुळे संपूर्ण तालुक्याला हुडहुडी भरली. राज्यात चालू गळीत हंगामासाठी ऊस उत्पादन घटलंय, त्याच्यामुळे साखर उत्पादन सुद्धा घटणार आहे. आतापर्यंत राज्यात 4,39,86,000 क्विंटल साखर उत्पादित झाली. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होतोय. या बदलत्या वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारीचं पीक धोक्यात आलंय, त्यामुळे शेतकरी संकटात आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. तूर काढणीला त्यामुळे सुरुवात झाली आहे, पण उत्पादनात मात्र मोठी घट होतीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. रविकांत तुपकर यांनी सरकारला 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. जर 4 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 19 तारखेला लातूरसह बुलढाण्यामध्ये रेल्वे रोको करू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी औसा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन सुद्धा दिलं. मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दिला. धुळ्यातल्या कुसंबा शिवारामध्ये कांदा लावणी आणि काढणीसाठी मोठा खर्च येतोय. कांदा निंदणीसाठी मजुरी जास्त आहे, त्यामुळे तणनाशक फवारणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पंचायत समितीसमोर शेतकरी आणि प्रहार जनशक्तीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ आंदोलन सुरू झालंय. हे अनोखं आंदोलन पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. वाशिमच्या वनजात पाणी पुरवठा योजनेचं काम संथ गतीनं होत आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावेळी गावामध्ये पाईपलाईन करण्यासाठी मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवलेलं आहे. काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी इथले स्थानिक करतात. धुळे जिल्ह्यातील 50 गावांमध्ये लंपी आजाराचा पुन्हा एकदा शिरकाव झाला, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यान लंपी आजार पुन्हा आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुण्याच्या मुळशी तालुक्यात प्रजिमी, 26 पौड आणि कोळवण इथे ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली, त्यामुळे या ठिकाणी नवीन पुलाचं बांधकाम करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. विविध मागण्यांसाठी अवघड क्षेत्र बदली संघर्ष समितीच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. नंदुरबार जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये शिक्षकांचा मोठा सहभाग होता. वाशिम जिल्ह्यामध्ये नागरठाणा ते जुमडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप भूमिपुत्र आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. त्यामुळे या कामाची चौकशी करावी अशा मागणीसाठी संघटनांकडून आंदोलन केलं जाते. गडचिरोलीच्या एतापल्ली तालुक्यातील गर्देवाडामध्ये 24 तास पोलीस ठाण्याच्या निर्मिती करण्यात आलेली आहे. गेल्या काही महिन्यात गडचिरोली पोलीस विभागानं अशा पद्धतीचं हे 4थं पोलीस स्टेशन उभारलं. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शिवाळी महामार्गाचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा शेकडो जुने वृक्ष तोडण्यात येत आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींनी मात्र नाराजी व्यक्त केली.
नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना 100% अनुदान देण्यात येणाऱ्या जमिनी योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत। गेल्या 7 वर्षापासून एकाही लाभार्थ्याला लाभ मिळाला नाही असा प्रकार उघडकीस आलाय।